राज्यभरातील विविध भागातील हजारो अपत्यहीन दाम्पत्यांसाठी वरदान ठरलेले, भारतातील प्रतिष्ठित एम्स संस्थेमध्ये शैक्षणिक अनुभव घेतलेले, बारामतीतील सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ आणि वंध्यत्व निवारण तज्ज्ञ डॉक्टर आशिष जळक आणि डॉक्टर प्रियांका जळक यांचे श्री चैतन्य टेस्ट ट्यूब बेबी सेंटर बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज चांडाळ चौकडीच्या करामती। हे चांडाळ चौकडीच्या करामती, अहो चांडाळ चौकडीच्या हाव लय लय करामती। अहो कोणी कुणाला समजून घ्यावं तो झालाय शाना, मोडेल परम्या वाकणार नाही असा हे त्यांचा पाना। गलीत राहून दिल्लीच्या बाता तोंडाला येईल ते पचकती, गलीत राहून दिल्लीच्या बाता तोंडाला येईल ते पचकती। हे चांडाळ चौकडीच्या करामती। नमस्कार, गावरान फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती ही अतिशय लोकप्रिय आणि कुटुंबवत्सल अशी ही कॉमेडी वेब सिरीज आहे। आपण सर्वजण पाहत राहा। या वेब सिरीजला लाईक करा, कॉमेंट द्या आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। ए तिकडे जरा कसं ग्रामपंचायत कर्मचारी पप्पू वाघमारेच घर कुठे रे? अहो त्याचा काय भरोसा असतो, कुठं भाड्या भाड्या हिंडते ती, त्याला पाण्याच्या लाईनी सोडायची असते त्या। बरं ते रामभाऊ आणि पोलीस पाटलाचं घर कुठे आहे? खाऊसाहेब काम आहे त्यांच्याकडं? हायत, मला माहितीत की। चल मग बस गाडीत, तुला दाखव आम्हाला ती कुठे घर त्यांचं ते। सुभाषराव, सुभाषराव, ओ सुभाषराव, ओ सुभाषराव, अहो साहेब आले काय? का साहेब या की घर बघा आलं काय? काम चाललंय का बंगल्याचं? हो तुम्ही तंटमुखचा अध्यक्ष आहे ना? हो साहेब, हीच आहे तंटमुखचा अध्यक्ष तुम्हीच आहे ना? हो लांब येणं गेलं साहेब। हे काय कोणते तुम्ही गांजा झाडावलं असं कळलं आम्हाला? आता ना साहेब मी आणि गांजाचं झाड आम्हाला कळलेली माहिती कुठे आहे ते? कुठे हे आहे ते? कुठे आहे ते? साहेब, अहो तांटा मुक्तीचं बक्षीस मिळले 10 लाखाचं त्यांना, शक्य आहे का? चुकीची माहिती नाही कळणार आम्हाला। कुंडे दाखवा आम्हाला, चला। हे कुंडे वगैरे कुठे आहेत ते? अहो नाही राव साहेब, एवढ्या साहेब ह्या कोंड्या माझ्या। आदर्श तांटा मुक्तीचा अध्यक्ष हो। बघा कुठं बघा, तंटमुक्त गाव त्याचा अध्यक्ष सुभाषराव आहे, असं कराल का? अहो सोय डाग आहे का गाव असून राव तांटा मुक्तीचा नाही, अध्यक्ष? नाही, सगळं दाखवा काय आहे ते, अजिबात ठेवू नका काय। बघून घ्या रे हे सगळं। बघा साहेब, तुमच्या शोध मोहिमेत मी कुठेही तुम्हाला अडथळा आणणार नाही। अख्खं माझं घर चेक करा, परिसर चेक करा, कुठं जर गांजाचं झाड दिसलं तर मी कुठलीही शिक्षा भोगायला तयार आहे। गांजाचा वास आला तरी माणूस सोलटून काढतो एखाद्याच्या घरात गावल्या। ही काय आहे? हा काय प्रकार आहे? हे काय झेंडू झेंडू आहे काय? हा साहेब झेंडूच आहे। आईला गांजाकडे सुभाषराव वास येते काय ह्याचा? जा तिकडे। काय बघते जरा हे? साहेब जरा गांजा वास येतोय हो। नाही राव साहेब, झेंडू साहेब, राव। झेंडू आहे झेंडू। गांजा वास येतोय मला। हा? अहो झेंडू आहे साहेब, झेंडू ही गांजा आणि झेंडूतला फरक कळतो का? झेंडू झेंडू मला तुमच्या ह्याच्यात आरो तुला बोल नको रे। साहेब येऊ का, मला तुमच्या ह्याच्यात काय बोलायचं, मी एक गॅरंटी देतो, माणूस एक नंबर आहे। मग कशी काय माहिती चुकीची मिळली काय आम्हाला? सुभाषराव, माझ्याबद्दल माहिती आहे दिली। हो. सुभाषराव, इन्फॉर्मेशन आहे आमच्याकडे। साहेब मोरे साहेब कडक आहे, जर असेल खरं तर सांगून टाका। अहो बाळासाहेब काय संबंध आहे का? तसं नाही, अरे मला ह्या तीनच कोंड्या माझ्याकडे, त्यांनी चौथी कोंडी तिथं ती बी प्लास्टिकची ठेवली या। आपण सुभाषराव, मला एक कळा ना,
आपली तारंबळी तुम्ही घराचं बांधकाम काढलंय ही असलं ही दोन्हीच ही होतं म्हणून मला म्हणायचंय. पण मला शंका आहे कुणीतरी माझ्यावर कुरघोडी- पोलीस स्टेशनला काय असेल ते बघू आपण चला अहो पण साहेब चला साहेब झेंडू आहे घेऊन चला ते पोलीस स्टेशनला काय ते बघू आपण. माहिती घ्यावं लागेल आपलं. घे रे गाडीत घे चला गाडीत बस. झेंडू आहे. सुभाषराव असं नव्हतं करायला पाहिजे बरं का तुम्ही पण राव, या चांगल्या माणसावर असं शिंतोड उडवायचं चुकीचं आहे बरं का साहेब झेंडू आहे राव तो चला 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 बसा. अहो झेंडू तिथे गेल्यावर ठरवू आपण काय. मी कुठं मी नाही येत साहेब माझा आता पुढचं घर घ्यायचं ना अजून आपलं बसा. म्हणजे दाखव द्याल की नाही नाही तुम्ही बसा बसा गाडीत. अवघड कोणती मागं ठेवावं लागेल. ह्याला पाला घेऊ का फक्त तोडून नाही नाही ती घ्यायचं सगळंच कोणती घ्यायची अख्खी काय बसा साहेब तुम्ही आता बसा. ते लॅबला पाठवावं लागेल. काय राव सुभाषराव हे असलं काहीतरी उद्या करताना माझ्या डोक्याला फास करता सगळा. बसा चला ओ साहेब मी जातो मला नाही असलं सोडायला. बसा तुम्ही चला गाडीत बस. गाडीत घे त्यांना. कशाला सुभाषराव असलं काहीतरी करतो तुम्ही. पाटील परदेश दौरा कसा काय झाला? हाँगकाँगचा काय अहो हे काही विचार नाही झालं काय काय दौरा झाला जबरदस्त. लयच मजा केली वाटतं. हा झाली मजा. पाटील तुम्हाला रानात बोलवून घ्यायचं कारण माहितीये का तुम्हाला? आता रामभाऊने बोलिलंय आणि बलभीम पाटील आला नाही असं कधी झालंय का? नाही नाही हा ती जरी असले तरी आजचा विषय वेगळा आहे जरा. काय काय माहितीये का? हा तुम्ही परदेशात गेला हा लय लय फिरला मिवणीचा गर्दीत हात धरला. धरला. मला म्हणायचंय हात तो चुकून धरला का जाणून बुजून धरला? लवकर रामभाऊ हा विषय माझ्या पुरता रानात काढला ठीक आहे पण पाटलीन पैसे हा विषय काढू नका. उद्या काय रे रामभाऊ सारखी दानत नाही बरं का कोणाची. अरे कुठं ते सरपंच कुठं आपलं रामभाऊचा नाद करून चालतंय का? बघितलं ना भाऊची कशी काय हवा असते ती खसकावला का नाही हरण्या. आता त्याच्या आयला ते भिकार सरपंच कुठनं तरी असल्या मेलेल्या चिकनच्या कोंबड्या घेऊन आणतोय 2-4 जणांना एकट्ठा करून त्यांनाच खाऊ घालतोय बाकीच्यांना काय देतोय का? जगात दानशूर एकच नाव फक्त आणि फक्त रामभाऊ. आणि तुम्ही दोघं असं सारखं सावलीगत माझ्या मागे उभा राहत जा. जसं भाऊनी मला सांभाळलंय ना तसंच भाऊ तुम्हाला बी सांभाळत्यान काय. होय होय आणि भाऊ समोर जाताना जरा आदबीनं बोलायचं दबक्या आवाजात बोलायचं. असं उच्च आवाजात बोलायला भाऊला आवडत नाही. तुमच्या दोघांसाठी सांगतोय तुम्ही जाचाल होड्या होड्या करत भाऊला मोठ्या आवाजात बोलायला कान फाडीत बसल थोबडल भाऊ मारणाचं काय. बरं अजिबात सरळ राहायचं तुम्ही दोघांनी बी. रातचं अजून माझं मटण जिरलं नाही काय चापून हाणलं मटण नादच खोळा नाद खोळा. चापून मटण हल्ले चापून भाऊच्या ओळखी दिल्ली पर्यंत ओळख भाऊची काल दिल्लीहून फोन आला होता. आता ते का काय तुम्ही दोघं दिल्लीहून फोन मी सुद्धा चॅक पडलो. काय करता इथं साहेब बसलोय. रामभाऊ जगताप आणि बलभीम पाटील दिसले का तुम्हाला? हा बलभीम पाटील आणि भाऊ आताच रानात गेले. असं आहे का? हो कुठे रान तुमचं कुठल्या बाजूला आहे? राणीकडे नदीकडे आहे आमचं रान. हो काय साहेब काय काय नाही जा तू जरा त्यांच्याकडे बघतो कुठे आहेत ते. हा बघतो. काय मॅटर काय आहे मॅटर कळेल तुम्हाला काय आहे ते. दापाच घ्या मिटून टाका रामभाऊ काय मी काय सांगतोय रे मध्ये पैसे देतो काय हो साहेब काय झाले? काय माहिती कळेल तुम्हाला काय झालं ते. ठीक आहे चला रे चला. काय तर मॅटर वेगळा दिसते बरं करा भाऊला फोन लाव. नाही नाही आमच्या भाऊचं काम नसेल बरं का पण आमच्या भाऊला कोणतरी गुंतवण्याचा प्रयत्न करतोय ना तर त्याला बी म्हणावं मला बी पहिलवान म्हणतात नाही उचलून आपटला पट्याला जाऊ द्या आता ते विषय जरा गंभीर आहे. फोन लावा आपला रामभाऊला. तुम्ही दोघं बोलणार नाही बोला चरा चरा करत जाऊ नका मध्ये भाऊच्या अंगलटी आहे सारखा खेळ दिसतोय. चालव करून. उचललाय हॅलो भाऊ गाणं बोलतोय. काय रे गाणं पोलीस अरे येऊ दे की मग त्यात काय घाबरायचंय. परवा आपण रानात पार्टी केली जंगी त्या पार्टीला साहेबाला बोलावलं होतं. साहेबाला वेळ मिळाला नसेल त्यामुळे आला असत्याल. तू कशाला टेन्शन घेतो वेगळंच मॅटर आहे. हुडकत्यात दमदाटी देतात काय भानगड काय आणि पाटलाला बी हुडकतात होय. मला बर तू काय काळजी करू नको मी आहे खंबीर.
पाटील हुडकतंय पाटील हा काहीतरी मॅटर झालाय आणि गणा पोलीस आल्यात आणि आपल्याला हुडाकतात असं खोटं सांगणार नाही. आपल्या दोघाला गणावर माझा विश्वास आहे. मला वाटतं हे पोलीस ज्या अर्थी तुम्हाला हुडाकतात हा त्या अर्थी काहीतरी तुम्ही परदेशातलं लपड गावात आपल्या घेऊन आला. अहो नाही ती मिहुनीचं परदेशाचं लपड आहे का नाही ते हाँगकाँग मध्येच मिटवलं. मला वाटतं हिथं बरं का सरपंचानं काडी केली असेल. लई सरपंच खुडूस आहे. पण ह्याच्या मागे जे बी कोण असेल हा. मी त्याला ताणून मारणारा आपलं डोकं लय खराब आहे. आम्ही- हो का पाटील हा. तसं घाबरायचं कारण नाही. हा. माझी आईची SP पर्यंत ओळख आहे. पण गाणं सांगतोय हुडाकतात म्हणजे काहीतरी मॅटर आहे. इज्जतीनं बेहून बसले असलेलं बरं कायद्याचा भाग आहे तो. 2-2 ठोकं खाण्यापेक्षा हो. पोलीस स्टेशनला जाऊन मिटावता येईल. त्याला तोंड लपवावं लागतील बाबा. पाटील तुम्ही नेटाने पळा रान कव्हर कर. गाडीचा आवाज येतो पाटील. पाटील इकडे वळा, उसात वळा, उसात वळा. नसलेलं लपड महाग लागलंय. चल रे पटकन खाली ये. पोलीस पाटील आहे. म्हातारा मेला काय बघ. नाही नाही साहेब मरतं का जाऊन ते. अहो 5-5 कोंबड्या पचवत होते ते, कच्च्या कोंबड्या खात होते ते. अहो हाना तुम्ही त्याला. ए उठके. ए म्हाताऱ्या होट. काय झालं साहेब? पळतोय का मग. अहो तुम्ही माझ्या मागं पळत होता म्हणून मी मोहरे पळत होतो. पाटील तुम्ही बिस्किट आणल्यात म्हणून कोणीतरी तुमच्यावर केस टाकली म्हणून न्यायला आल्या तुम्हाला. बहुतेक फाशी होईल तुम्हाला. मला काय माहिती तुम्ही मला बिस्किटामुळे ताणताय ती. अहो मला जर माहित असतं तर तुमच्या पोलीस स्टेशनला बिस्किटाचा बॉक्सच्या बॉक्स पूच केला असतं मी पट्ट्यानं. किती नीच माणूस आहे, किती नीच. साहेबांना लाज देताना लाज वाटत नाही. ए घ्या चला घ्या गाडी त्याला चला. चला चला चला. अहो मी तुम्हाला एक बिस्किट देतो मला सोडा. आयो. पळशील कुठे आणतो. थांबा रामभाऊ. हे महाराज पोलीस थांबा. बघा बघा इथंच कुठतरी असेल बघा लवकर. साहेब इथं कुठतरी असेल साहेब. जाऊन जाऊन जातोय कुठे तो असेल कुठतरी. आता थोड्यासाठी माघार घ्यायचे ना. गावल्या गावल्याची सुरुवात करा मारायला सगळे तुम्ही. बरं का तुम्ही दोघं इकडे जावा आम्ही दोघं इकडे जातो. चल चल चल. बघितलं साहेब किती नालायक माणूस आहे, किती पाळावलं आपल्याला. पण एक साहेब करा तुम्ही, ह्याचा बदला गावल्या गावल्या सुरुवातच करायची काठीनीच. बघा साहेब मी तुमच्या मागे आलोय. कुठं हरामखोर. चल तू तिकडे जा मी इकडे जाऊन बघतो. हो हो चल चल लगेच. चल. तो बाळ्या पोलिसांच्यात कसा मिस झालाय भाड्या. त्याला सुट्टी नाही. बाळ्या अरे
तुझ्याशिवाय माझं रान कुणालाच माहित नाही आणि पोलीस माझ्या रानात कसं काय घेऊन आलाय तो? अहो तुम्हाला वाचवायसाठी आलो ना रामभाऊ, तुम्हाला वाचवायसाठी आलो. ए बाळ्या, मला वाचवायला का मला घोडा लावायला भाड्या? मला सांग, तू का पोलिसांबरोबर आलाय मला सांग. अहो रामभाऊ, तुमच्या अक्षरच्या कोणीतरी हरण कापलंय म्हणून केस टाकली या. हरण? हो, कोणी मी वय? ए बाळ्या, अरे मी कशाला हरण कापील? आणि मी तुमचा माणूस असताना माझ्यावर तुम्ही अंगावर बसला राव. आयला मीच मरून गेलो तर किती मोठा कोणाचा गुन्हा दाखल होईल. बाळ्या, अरे पण मला का पोलीस हेडवतात? आज मी कुठलं हरण कापतोय? अरे हरणामुळे मोठमोठी माणसं अडचणीत आल्यात. रामायण घडलंय बाळ्या. अहो सरपंचाने केली असेल बहुतेक केस तुमच्या कुरगुडी राव. सरपंच? मग काय बाळ्या, सरपंचाकडे मी बघीन, पण तू जर काय ह्याच्यामध्ये शाळा असेल तुझं जीव घाल बाळ्या. बरं साहेब. बाळ्या सोड, बाळ्या सोड, बहाड्या. ए बाळ्या, अरे तुझं काय मला तानाचं सामान? बाळ्या, अरे पोलिसांच्या जीवा उड्या मारतोय. मला जर साईडला घावलं ना असं ताणून मारेल, पण माझ्या मागं पोलीस लागल्यात. बघ तू बाळ्या, तुझ्याकडे बाळ्या गावात. त्याच्यात राहिला त्याच्या काय गोळ केलाय. पण सुट्टी नाही. रामभाऊ म्हणते रामभाऊ. जात नाही मला माहिती, त्याला हुडकून काढू आपण. एवढ्यातच असेल कुठेतरी. काय करू माहिती का? इकडे बघा. साहेब, रामभाऊची चप्पल आहे त्याचीच आहे. उतरा रे खाली. साहेब मारू का? काय जातात घेऊ नका. हा. काय जातात घेऊन अजिबात. पाटकीने उतरा खाली ये, चल खाली ये. किती साहेबांनी सण करायचं पहिलं. पण मी साहेब काय चोरी केली का मारी केली? चल खाली ये. चुकीची कामं करा, लाज वाटत नाही. उतर खाली. लाज वाटत नाही बरं. खाली ये. उतरा. साहेब हाणू का? आमचं गाव काय नाही, जातात नाही घ्यायचं. आमचं गाव नाही राजकारण नाही साहेब. हाणू का? नाही साहेब नाही घ्यायचं आपण. मी काय बी केलं नाही. पळेल तिकडून जा. पळेल ती खोलीला ते. साहेब मी काय बी केलं नाही. साहेब तुम्हाला माहित नाही, काय असेल ते बघू. त्या रामभाऊची प्रतिष्ठा आजीपर्यंत SP पर्यंत आहे. त्यांनीच पाठवलंय. किती चुकीची कामं केल्या साहेबांना सगळं माहिती आहे. ए पोरांनो, मला धरू नका. तुम्ही कितीच्या बॅच सर? इकडे बॅच आल्यावर सांगतो. तुम्ही काय करायचं? चला. नवीन दिसताय त्याच्यामुळे मला ओळखत नाही. ए बाळा, बॅच आल्यावर सांगतो. खाली मला ये. झटू नको. ओय, ओय. कुठं पळत नाही का? ही साहेब काय? ए बाळा, तू काय पोलिसात भरती झालाय काय? पेटाड कुठला? बघा साहेब, तुम्ही असताना जर इतकी दादागिरी करत असाल तर तुम्ही गेल्या गावात किती दहशत असेल ह्यांची. आत्ता बेड्या घाला ह्याला साहेब. साहेब मी कायदा पाळणारा माणूस आहे. मी चुकीचं काम करत नाही, पण माझ्याबद्दल कोणीतरी काहीतरी काडी केलेली दिसती. मी लय चांगला माणूस आहे साहेब. काहीतरी तुमची गल्लत होती. तुम्ही हरिण कापले असा तुमच्यावर आरोप आहे. 1972चा वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत तुम्हाला 7 वर्ष सजा लागू शकते. अयो, हरण कापलं तुम्ही रामभाऊ? हरण? साहेब मग तर फाशीच दिली पाहिजे ह्यांना. फाशीशिवाय शिक्षाच नाही. आणि ह्यांना जवळजवळ आता 7 वर्ष जामीनच नाही ना. उचला लगेच. जाऊ द्या, उचला. गावातली घाण गायब करा. लाज वाटत नाही तुम्हाला रामभाऊ? इकडे पुढारी म्हणतात हरण कापतात तिकडं. ए बाळा, अरे का मी हरण कापलंय? ए नाही, तसं नाही साहेब. अहो साहेब मी कायदा पाळणारा माणूस आहे साहेब. मी मटण खात नाही, मी सोडून दिलंय. मला नाही आवडत. मी पोळ्या खातो, आमरस खातो, वरण भात खातो. शाकाहारी माणूस आहे मी. नको बाबा मटण. हरण कापल्याला ती खोटी केस केली काय कोणी? ए बाळा, अहो साहेब मी सांगतोय, हरण्या नावाचं बोकाड कापलं. हा? थांब, साहेब राहू दे, साहेब राहू दे, मी तुला चांगलं दाखवतो बोकाड कुठं कापलं ते. रामभाऊ, तुम्ही हरण जरी कापलं नसलं ना ते कोर्टात सिद्ध होणार. साहेब आहेत ना. चला ह्याला दावा टाक. माझी चप्पल. नाही माझी चप्पल नाही. चप्पल. आरोपीला चप्पल असते काय दावा? तुम्ही कितीच्या बॅच सर?
सरपंच जोरात विकास कामं चालवल्यात बरं का. तालुक्यात एक नंबरची कामं चालले संजू. कामाच्या बाबतीत नादच नाही करायचा. मला अभिमान कशाचा आहे माहिती का, विरोधक असला तर तो गावचा नागरिक आहे, त्या दृष्टीने तुम्ही त्याच्या तिथलं विरस्त केलं. मला अभिमान आहे तुमचा. हा विरोधकाच्या समोरच्या घरासमोरचा रस्ता मी करून घेतोय बसून. मग मला ते पटलं बरं का तुमचं. विरोधक असला तरी गावचा नागरिक आहे. कामाच्या बाबतीत नादच नाही करायचा. ते बरोबर आहे तुमचं. किती बी वरडू दे किती बी जळू दे, माग बघायचं नाही आता. ती धोरण ठेवलं ना गाव प्रगती पथावर जाते. सुट्टीत नाही. काय उज्जैन काय काय झालं? सरपंच एक नंबर आनंदाची बातमी घेऊन आलोय. काय बातमी ऐकून जर तुम्ही नाही आनंदात नाचला ना, माझं नाव बदलून ठेवायचं. काय पळून नेले ना कोणाला कोणी? गावात पोलीस आल्या तर, पोलीस आणि तंटामुक्त अध्यक्ष रामभाऊला आणि पाटलाला पोलिसांनी धरून नेलं. आता त्यांची जिरली. आनंदी आनंदकडे, जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदकडे. जिरली काय बातमी आली? काय जिरली? काय जिरली? चांगली बातमी. अरे मला कसं वाटतं जिरली सुट्टी नाही आता त्यांना. उजा आय लव्ह हे बघा कुठं गेलं ते आता बघितलं पाहिजे, शोधलं पाहिजे. आता तर ही तर खरी संधी आहे, संधीचं सोनं करू. शोधायची गरज नाही. मग कुठं धरली त्यांना? गावात धरले त्यांच्या डायरेक्ट. मग असं करा, काय मागल्या आळीने बघू कुठं कुठं कशी चालवली. सरपंच आता सुट्टी देऊ नका आणि मागे सोडू नका. आता आता तुम्ही ही पंचवार्षिक बी आपलीच. चला चला चला. साहेब हो काही फोन आलेला सरपंच आहे का? हो साहेब, म्हणजे सरपंचाला बी पकडायचं आहे. तुम्ही गप्पा रामभाऊ त्यांच्या पण आले ते. का मग गाडी केली कोणी साहेब? अरे बस की मारत्याल साहेब कशाला जर रामभाऊ काहीतरी बोलताय तुम्ही. आपण काय गुन्हा केला वय साहेब? आमचा काय बी दोष नाही. अरे बसा ना आता. तिथं गेल्या उग रामभाऊ तुमच्या नादीने आम्हाला फटका वाचायचं. अन्नास लपडं महाग लागलंय. पाटील तुम्ही का तुम्ही तर का बसा पहिले. काम ना थांबवा त्यांना, ड्रायव्हर त्यांना थांबवा तिथं. जरा दोघांना ते हा नमस्कार साहेब. नमस्ते मोरे साहेब. नमस्ते. चला घ्या या गाडी. सरपंच आहे मी गावचा साहेब. लेट आहे पण थेट आहे. तुमच्यावरती पण आरोप आहे, मटका खेळता तुम्ही. मटका? हो. नाही नाही साहेब नाही. चला. होय साहेब. हा एक विचारू का तुम्हाला? हा बोला. नका विचारू, काय नको विचारू साहेब. तापलेले दिवसभर. हे बघा, तुम्ही जो काय तपास करताय त्यात आम्ही तुम्हाला 100% सहकार्य करणारच आणि अडथळा सुद्धा आणणार नाही. पण साहेब असले खोटे नाटे आरोप आमच्यावर केलेत नक्की कोणी? आमची तक्रार दिली कोणी? हो का, तुमच्या गावातला ग्रामपंचायत पाणी पुरवठा शिपाई आहे ना, पप्पू वाघमारे म्हणून, त्याचा कॉल आलता मला. तो आता आमच्या बरोबर होता. ए पपिया इकडे ये. ए, साहेबांना फोन केला काय तू? नाही माझं बॅलन्स नाही, मी कसं फोन करीन? ए, खोटं बोलतो रे. 98 बाळासाहेब खाली अजून साहेब त्याला खाली घ्या. खाली या. घ्या काय खाली. गोळ आहे सगळा? कशाला बाळासाहेब असले नाटकं खोटं नाटक फोन केलं वय साहेबांना? थांबा. अतिरेक नाही पाहिजे. काय प्रकार अतिरेक पाहिजे नाही. बाळासाहेब हा प्रकार काय? काय पहिल्यांदा कुणाच्या नाव गुन्हा दाखल झालाय? मला सांगा. पहिला रामभाऊ जगताप यांच्यावरती हरण कापला अशा प्रकारचा तक्रार आहे आमच्याकडे. पाटलांच्या वरती सोन्याची बिस्किट फॉरेनवरून आणल्या तशी तक्रार आहे. आणि सुभाषरावरती गांजा झाड लावले अशी तक्रार आहे. आणि सरपंच तुम्ही मटका खेळताय अशी आमच्याकडे तक्रार आहे. आता मी फोन केला साहेब. बरं सांगा काय ते तुम्ही. समजून घ्या. अंगाव कोणी कोणाच्या जायची कारण साहेबांचे देखता. अरे बाळा मी केव्हा हराल कापलाय? अरे बाळा काय केलंय तू? तिथं कायदा कोणी हातात घेऊ नका. कायदा हातात घ्यायचा नाही. कालवा करून एखादा गुन्हा लपवायचा नाही. कालवा करायचा नाही कोणीच. साहेबांचे देखता. साहेब मी या भारताचा सुजन नागरिक आहे. मला सांगा, जर एखादी गावात चुकीची गोष्ट घडत असेल तर माझं पोलीस स्टेशनला सांगणं काम आहे का नाही? हा सांगणं काम आहे. माझ्या भारताची संपत्ती 100% हरी नसल, माझ्या गावात स्मगलिंग होत असेल, माझ्या गावात गांजाचं झाड लागत असेल, मी या माझ्या गावात कसं सहन करू?
कसं सहन करू? मी सुजन नागरिक आहे. ए बाळ्या, अरे तू या देशाचा सुजाण नागरिक आहे, मग आम्ही काय अतिरेक आहे वय? काय जातात नाही घ्यायचं मी पळताना काटा मोडलाय साहेब चपलीत. गावच्या विकासासाठी देहाची जातोय मी. हो घासात आणू नका. साहेबांना कळतंय काय खरं काय खोटं. थांबा की दोन मिनिटं. आपलं तेच चाललंय. कुणी कायदा तर घ्यायचा नाही, आणि कायदा हा सगळ्यांसाठी सारखा आहे, लक्षात घ्या. कुणी जरी काय चूक केली तरी आमचं येणं कर्तव्य आहे, आणि जर असं काय घडत असेल तर आम्ही 100% जर ह्याच्या जर कोणी अंगावर यायचा प्रयत्न केला तर मी फिर्यादी असेल तिथं कोर्टात केस लढायला. मला सांगून समजून द्या. पण बाळ्या मला सांग, मी हरण कवा कापले? केस माझी माघारी घ्यायची नाही. यांच्यावर काय देतील गुन्हा घालत ते कोर्ट ठरवलं. पण बाळासाहेब खोटे काय हे म्हणतात ना ज्या अर्थी आमच्या माझ्या बोधरेशन आणतात त्या अर्थी ह्यांच्या कोर्टात बघू. मला माघार घ्यायची नाही. बाळू, हा, शांत अरे, शांत हळू शांत. बस सांग, मी कवा हरण कापलं? तू नेमकं कवा काय प्रकार घडलाय? बघितलं? हा नेमका काय प्रकार घडलाय? ठेव का? मी रामभाऊ तुमच्या घरी आलो त्यावेळेस तुम्हाला मी काय विचारलं, रामभाऊ काय हरिण कापताय का? तुम्ही काय म्हणला, मी हरिणच कापतोय, तुला काय करायचं तिकड म्हणला का नाही तुम्ही? म्हणला का नाही तुम्ही? साहेब म्हणलो, पण ही विषय संपला. अरे मटणासाठी टोकतोय म्हणल्यावर मी राग म्हणलो साहेब, पण मी हरण्या नावाचं बोकाड कापलं साहेब. अरे तू काय मला बिन का माझं? तुम्ही म्हणला होता हरण कापले म्हणला होता ना? हा म्हणला होता ना? अरे तू काय कोर्ट आहे बाई साहेब? खोटं बोलताय राव. मी म्हणलो पण रागाने म्हणलो माझ्या साहेब. लक्षात आलाय. हा. ठीक आहे. बर तिथं पाटलांचं काय झालं? पाटील आपण तिथं भेटलो झाडाखाली. हा पाय पाय तुम्ही झोपलेले होतो. झोपलो होतो. मला उठावलं तुम्ही? हा. झोपेत न उठावलं हा माझी- मी यायला लागलो. माझी झोप सुद्धा मोडकी नाही. हा मोडकी. तुम्हाला मी विचारलं पिशवीत काय आहे? तेव्हा तुम्ही काय म्हणला? सोनीची बिस्किट आहेत. म्हणला का नाही? हा. माझं काय चुकलं? तुम्हाला पोलीस स्टेशनला फोन करून सांगणं माझं काम होतं का नाही? झाला तुमचा विषय संपला. काय खरं सांगा काय झालं? सुभाषरावांचा काय विषय झाला? अहो काय इथुरबाराचा विषय झाला. ही बिस्किट सोन्याचीच होती. मी छाती ठोकपणे सांगतोय. तुम्ही मागणी करताय मग धरून नेणारच आहे. तसं नाही साहेब, माझ्या पोरीच्या पोराचं नाव सोने आहे, म्हणजे माझ्या नातवाचं नाव सोने आहे. आणि त्याच्यासाठी मी बिस्किट आणली होती. हे म्हणले खायला दे बाळासाहेब. मी म्हणलं तुम्हाला बिस्किट चालत नाही, तुम्हाला हे चालतंय. नाही विचारणार म्हणलं द्या. नाही म्हणलं सोन्याची बिस्किट आहेत, तुम्हाला कसा देईन मी? नातूची बिस्किट माझी होती ना. नातूचीच ना. मला लक्षात प्रकार तुमचं काय आहे ते. तुम्हाला बरं तिथनं मी सुभाषरावांच्या घरी गेलो. सुभाषराव तुम्हाला मी काय म्हणलं की का बाबा गांजाचं झाड आहे का? तर तुम्ही काय म्हणला? हो गांजाचं झाड आहे आणि मी गांजाचा धंदा करतोय. म्हणला का नाही तुम्ही? म्हणला का नाही तुम्ही? कशाला त्या नासक्याला म्हणायचं सुभाषराव तुम्ही? हो रामभाऊ, जर माझं साहेब चुकत असलं ना थांबा. त्या झाडाला फाशी द्या मला साहेब. यांच्या दाखता. मी तंटामुक्तीचा अध्यक्ष आहे गावात. नाही नाही इतका घाणा अध्यक्ष असतोय. हे मी माझा बांगला बांधलाय तिथं कुंड्या मला ठेवायच्यात म्हणून मी झेंडूचं रोपटं लावलं कुंडीमध्ये. ह्याने मला 3 वेळा विचारलं, सुभाषराव ही काय आहे, गांजा आहे का झेंडू आहे? मी 3 वेळा म्हणतोय हा झेंडू आहे. नाही गांजाच आहे. मी म्हणलं हो गांजाच आहे. काय करायचं तुम्ही म्हणला तुम्हाला? का नाही गांजा आहे? अहो, म्हणला का नाही? म्हणलो पण अर्थ मला पोलीस स्टेशनला फोन करून सांगणं काम होतं का नाही? साहेब सरळ जर समजा गांजा असताच आणि तुम्हाला सांगितलं नसतं तर माझ्या गावची किती बदनामी झाली असती. आज मला पाहुण्या रावळ्याच्यातनं फोन येतात, माझं नाक खाली गेलं, मला तोंड दाखवायची जागा राहिली नाही हा. नीच माणसांच्या मुळे. अरे बाळ्या, तू अर्थाचा अनर्थ कशाला करतोय बाबा? थांबा, तुम्ही काय बोलू नका त्यांना. प्रतिष्ठित माणसाला असं बोलणं चुकीचं आहे तुमचं. कोण? प्रतिष्ठित माणूस आहे ना. मी प्रतिष्ठित त्या माणूस आहे. माणसाने आम्हाला कळवलंय. बस. थांबा जरा. पण ह्या नाही. बस साहेबांनी सांगितलं प्रतिष्ठित कोण आहे? सगळ्या गोष्टी तुमच्याच ऐकायच्या का? का? प्रथम नागरिक आहे सरपंच, ह्यांची पण आबरू घालवली का तुम्ही? मटक्याचा नेमका विषय काय आहे? जर त्यांची जर मटका खेळत नसतील तर त्यांच्या मिसेस वहिनी साहेबांना इथं बोलवा. त्यांनी मला सांगितलं की सरपंच मटका घ्यायचा नाही. मटका नव्हतो, मी मटका वाजवत होतो, भजनात तल्लीन झालो होतो. हा संजू माझ्या बरोबर होता, तो टाळ वाजवत होता. आणि हा इथं आल्यानंतर म्हणतो की माझं घरकुल का बसत नाही, माझं सांगा सरपंच घरकुल का बसत नाही. मी म्हणलं नंतर बसत जा तुझं. पण माझी बायको काय म्हणली की ते मटका खेळतात, आणि अर्थाचा अनर्थ केलाय माणसांनी. सगळा प्रकार आता झाला माझ्या लक्षात आलाय. जर इथनं पुढे असा काय चुकीचा प्रकार अर्थाचा नर्ज केला तर तुमच्यावर पहिला गुन्हा दाखल होईल. काय या पुढच्या काळात तुम्ही काळजी घ्या सगळ्यांनी. ओके बरं साहेब, येऊ का मी? याच्यातून एकच समजलं, हा. कोणीही जरी गुन्हा केला आणि तो कितीही लहान असो मोठा असो, कायद्यातून कोणाची सुटका नाही हे आम्हाला कायदा हा समजलं. सर्वांना सारखाच आहे, लक्षात आणि ठेवा. साहेब आमच्यामुळे थोडासा तुम्हाला त्रास झालायच. गावातली गावात आम्ही बघतो. आम्ही बघतो काय करायचं. बरं साहेब, आमचं नाही जीवन एकमेकावर. चहा येऊ, चहा पुढच्या वेळेस घेऊ आता. साहेब मला तिथे सोडा की. नाही नाही, तुम्ही आता इथेच थांबा. तुमची गावकरी इथे. श्यामचा गावकरी आमचा मित्र माणूस आहे ना आमचा. इथंच राहतो जिव्हाळ्याचा माणूस. साहेब चला मी. गावचा माणूस तुम्ही लाडाचा बाळासाहेब. चल या साहेब. सुट्टी नाही तुला. सरपंच